शेतकऱ्यांसाठी खुशखबर, सरकारच्या जमिनी शेतकऱ्यांच्या नावावर होणार। जर तुम्हाला रिअल इस्टेट मधील व्यवहाराबद्दल संपूर्ण माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ अपडेट्स मिळवा। सबस्क्राईब करा आणि तुमच्या रिअल इस्टेट नॉलेज मध्ये भर घाला। शेतसारा न भरल्यामुळे सरकार जमा झालेल्या आकारी पड जमीन मूळ शेतकऱ्यांना देण्यात येतील असा निर्णय घेतल्यानंतर तब्बल 3 महिन्यांनी याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे। शेतसारा न भरल्यामुळे सरकार जमा झालेल्या आकारी पड जमीन मूळ शेतकऱ्यांना देण्यात येतील असा निर्णय घेतल्यानंतर तब्बल 3 महिन्यांनी याबाबतचा अध्यादेश जारी करण्यात आला। राज्यात सुमारे 5000 एकर आकारी पड जमीन आहेत। त्याचा लाभ राज्यातील सुमारे 1,500हून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे। यापैकी पुणे विभागात 597 एकर जमीन आहेत। जमिनीच्या प्रचलित बाजार मूल्याच्या 5% शुल्क आकारून जमिनी परत देण्यात येणार आहेत। राज्य मंत्रिमंडळाच्या मार्च मध्ये झालेल्या बैठकीत आकारी पड जमीन मूळ शेतकरी मालक किंवा त्यांच्या वारसांना देण्याचा निर्णय झाला होता, मात्र त्याबाबतचा अध्यादेश प्रसिद्ध झाला नव्हता। त्यामुळे शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळत नव्हता। अध्यादेशाशिवाय लाभ देता येत नसल्याने काही ठिकाणी वादाचे प्रसंग उद्भवले होते। त्यामुळे अध्यादेश जारी करणे गरजेचे झाले होते। अखेर 3 महिन्यांनी हा अध्यादेश जारी केला आहे। आकारी पड जमीन म्हणजे काय? शेतमालकांनी शेतसारा, तगाई, कर्ज न भरल्याने अशा जमिनीच्या 7/12 उतार्यावर सरकारने मालकी हक्क लावला, मात्र या जमिनी मूळ मालकाकडेच ठेवल्या। त्यामुळे जमिनी मालकाची वहिवाट असली तरी या जमिनीच्या 7/12 उतार्यावर सरकारी मालकी असल्यामुळे त्यांना आकारी पड जमीन म्हणून म्हटले जाते। अशी आहे नियमावली। आकारी पड जमिनी सरकारच्या पूर्व परवानगीशिवाय हस्तांतरणास निर्बंध या अटीवर असल्याने या जमिनीची भोगवटादार वर्ग 2 अशी नोंद घेतली जाणार आहे। जमीन दिल्यानंतर 10 वर्ष हस्तांतरण नाही, त्यानंतर पूर्व मान्यतेने या जमिनी विनामूल्य भोगवटादार वर्ग 2 मधून भोगवटादार वर्ग 1 मध्ये रूपांतरित करण्यात येतील। शेती करण्यासाठी ही जमीन दिली असल्याने 5 वर्षापर्यंत अशा जमिनीचा वापर बिगर शेतीसाठी करता येणार नाही।